नमस्कार. मी अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि विहान थिएटरचा संस्थापक निलेश रमेश जाधव. तुम्हा सर्वांना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या दिवशी आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की विहान थिएटर्सचं एक नवं कोरं नाटक तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही घेऊन येत आहोत. अनपेक्षित. विषय जरा बोल्ड आहे. यावेळेला लेखक म्हणून एका वेगळ्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळेला लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य आणि निर्माता म्हणून मी या नाटकात काम करतो आहे. आमच्या सर्व टीमने ह्या नाटकावर अत्यंत मेहनत घेतली आहे. प्रत्येकाने अगदी जीव ओतून प्रामाणिकपणे काम केलं आहे. विहान थिएटरच्या याआधीही 7/12, अवचिन्ह या नाटकाला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आहे. विहान थिएटरने याआधी वेगवेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यावर्षी या नाटकातून आम्ही एक येणारं संकट कोणतं या विषयावर भाष्य करायचा प्रयत्न करतो आहे. एक लेखक म्हणून मला संधी मिळाली आहे की माझी मतं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची आणि त्याचा फायदा घेऊन जे येऊ घातलेलं नवं संकट आहे, म्हणजे वय वर्ष 20-21 असू दे, 40-45 असू दे किंवा 60-65 असू दे, कोणत्याही वेळी, कोणत्याही वयात आणि कोणत्याही दिवशी हे संकट आपल्यापैकी कोणाच्याही घरात येऊ शकतं. याची खबरदारी म्हणून तुम्ही हे नाटक नक्की पाहायला यायला हवं. कारण अचानकपणे आलेलं संकट आणि त्या संकटाला कसं सामोरं जायचं हे तुम्हाला या नाटकातून समजेल. कारण ही समस्या गंभीर आहे आणि तोच विषय घेऊन आम्ही तो सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. एक नवा कोरा विषय आहे यावर्षी विहान थिएटरच्या या अनपेक्षित नाटकात आणि आम्हाला आशा आहे की आमचे नवीन विषय आणि आम्ही केलेल्या सगळ्याच कामाला तुम्ही दाद दिली आहे. यावर्षीही आमच्या या कामाला दाद द्याल. यावर्षी आम्ही प्रयोग 5 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता रविवारी रवींद्र नाट्य मंदिर येथे ठेवला आहे, प्रभादेवी. याआधी या नाटकाचे 2 आम्ही स्पर्धेचे प्रयोग केले आहेत, पण ते स्पर्धेचे होते. आता हा प्रयोग आहे, हा व्यावसायिक आहे आणि म्हणूनच हा आमच्यासाठी शुभारंभाचा प्रयोग आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज मी इथे आलो आहे. स्पर्धेचा प्रयोग करत असताना आम्हाला प्रत्येकाचाच, म्हणजे प्रेक्षकांचा आणि वेगवेगळ्या तिथे काम करणाऱ्या कलाकारांचे, वेगवेगळ्या कलाकारांचे आम्हाला चांगल्या प्रतिक्रिया आल्या या आमच्या नाटकाबद्दल. जे तिथे बघायला आलेले, याचा प्रयोग रत्नागिरीला झाला आहे, याचा प्रयोग मुंबईत झाला आहे. सगळ्याच प्रेक्षकांकडून आम्हाला याचा सुंदर प्रतिसाद आला आहे, चांगल्या प्रतिक्रिया आल्या आहेत आणि म्हणूनच आम्ही आता उत्सुक आहोत की आपल्या मुंबईतील प्रेक्षकांना, आमच्या प्रेक्षकांना हे नाटक दाखवायचं आहे आणि तुमच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रिया आमच्यासाठी लाख मोलाच्या आहेत. कारण तुम्ही सगळेजण आमचे आहात. प्रत्येक प्रेक्षक हा आमचाच असतो, पण तुम्ही सगळेजण आमचे आहात, जवळचे आहात आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप गरजेच्या असतात. कारण त्यातूनच आम्हाला नवीन काहीतरी करण्याची ऊर्जा मिळते, ताकद येते. याआधीही आम्ही केलं आहे, त्यानंतरही पुढे करत राहू आणि म्हणूनच तुम्हा सर्वांना विनंती आहे की या नाटकाला हजेरी लावा. या नाटकातला विषय हा खूप गंभीर आहे. आपण फक्त बघतो आणि तो सोडून देतो, पण असं करू नका. हा विषय नक्की कोणता, ही समस्या नक्की कोणती आणि त्यासाठी काय करायला हवं हे पाहायसाठी आवर्जून यावेळी आमच्या नाटकाला या. आम्ही तुमची सगळेजण वाट बघतो आहे. कारण आमच्या संपूर्ण टीमने नेहमीसारखीच या नाटकावर भरभरून काम केलं आहे, भरभरून प्रामाणिक मेहनत घेतली आणि आता फक्त गरज आहे ती प्रामाणिक मेहनत तुमच्यापर्यंत पोहोचते की नाही, तो विषय तुमच्यापर्यंत जातोय की नाही हे बघण्याची. आणि आम्ही सगळेजण उत्सुक आहोत कारण हे नाटक आमच्यासाठी खूप खास आहे. खूप महिने आम्ही यावर काम करतो आहे. याच्या कथेवर मी काम करतो आहे, दिग्दर्शनावर काम केलं आहे, नेपथ्यावर काम केलं आहे आणि आमच्या संपूर्ण टीमने हा वेगळाच विषय एक आहे, या सगळ्या विषयावर आणि या प्रत्येक प्रोसेसवर छोट्या छोट्या गोष्टींवर काम केलं आहे. तुम्हाला हे बघितल्यानंतर कळेलच. कारण ज्या पद्धतीने हा विषय आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो आहे, ती पद्धती तुम्हाला जर आवडली तर आम्हाला जास्त आनंद होईल आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, येत्या 5 एप्रिलला रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे,
पण तो सुट्टीचा दिवस न समजता एक नवीन संकट नक्की कोणतं आहे हे जाणून घेण्यासाठी 5 एप्रिल 2026ला रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे सकाळी 11 वाजता तुम्ही नक्की या. आम्हाला आशा आहे की तुम्ही नक्की याल आणि आमच्या याही नाटकाला भरभरून प्रतिसाद द्याल. तर मग येत आहे ना नाटक अनपेक्षित. विषय जरा बोल्ड आहे. आम्ही तुमची वाट बघतोय. नक्की या. धन्यवाद.